श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। तसेच आपल्याला पितृपक्षात दररोज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत। अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने पितृपक्षात करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः नक्की लिहायला विसरू नका। पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतो। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात। समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे। असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत। पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला सूर्यदेवाला अर्घ हा अर्पण करायचा आहे। आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आणि सूर्याला अर्घ देताना ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत करत जल हे अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळते। तसेच आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्या घरामध्ये हांडा, कळशी जे पण आपण पाणी भरतो ते कधीही रिकामी ठेवायचं नाही, ते भरून ठेवायचं असतं। कारण जिथे आपल्या घरामध्ये पाण्याचा साठा असतो तिथे आपल्या पितरांचा वास असतो आणि जर आपण पितृपक्षामध्ये तिथे पाणी भरून ठेवलं तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात। तसेच त्या पाण्यामध्ये तुम्ही दुर्वा टाका। आता तुम्ही माठामधलं पाणी पित नसतील तरीही भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी जे एखाद्या झाडाला
टाकून द्या, पुन्हा त्या माठामध्ये तुम्ही नवीन पाणी हे भरून ठेवायचं. असं तुम्हाला पितृपक्षामध्ये दररोज करायचं आहे. आता आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. त्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप किंवा तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल ह्या तीनपैकी कोणताही तेल हे किंवा तूप वापरू शकतात. आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत. आता ह्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत. जर अशा दिव्यामध्ये आपण काळे तीळ टाकले तर त्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते, त्यांच्या आत्म्याला शांतीही प्राप्त होत असते. कारण असं म्हटलं जातं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वज जे आहेत ते ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपल्याकरता कोणत्या कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केले जात आहे. असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला आपल्या घरामध्ये ठेवायचा. एक पाट ठेवा, त्यावर आपल्याला ही जी प्लेट आहे ती ठेवायची आणि ह्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते. आणि आपल्याला 108 वेळा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचं जप करायचे. तसेच जर तुम्हाला तुमच्या पितरांची नावं माहिती असतील तर आवर्जून त्यांची नावं घेऊन त्यांचं स्मरण हे करायचं आहे. तसेच तुम्ही पितृस्तुतीसुद्धा म्हणू शकता. आता तुम्हाला पितृस्तुती म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आवर्जून आपल्याला दररोज ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दररोज संध्याकाळी लावायचा आहे. त्याचबरोबर अजून एक दिवासुद्धा आपल्याला तयार करायचा आहे. हा दिवासुद्धा आपल्याला मातीची पंती तयार करायची आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप टाकायचं. त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण आपल्या पाण्याचा साठा ठेवतो तिथे प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही मातीचा एखादा माठ भरून ठेवलेला असेल तर त्याच्या इथेच तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडंसं तांदळाचं आसन द्या आणि त्यावर तुम्हाला दिवा हा ठेवायचा आहे. दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायची आहे. असं म्हटलं जातं की पाण्याचा जिथे साठा असतो तिथे आपले पितरांचा वास असतो आणि जर आपण पितृपक्षामध्ये तिथे असा हा दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही स्वयंपाकघरामध्ये उष्टी खरकट्याची भांडी ठेवू नका, कारण जिथे पाण्याचा साठा असतो तिकडे आपल्या पितरांचा वास असतो आणि जर आपण तिथे अशी खरकट्याची भांडी किंवा उष्टी भांडी ठेवली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच आपल्याला दररोज आपल्या उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा पाणी हे शिंपडायचं आहे, कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलेलं असेल तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. तसेच त्यांना मोक्षाची प्राप्तीसुद्धा होत असते. आणि म्हणूनच दररोज तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला जे आहे थोडं थोडं पाणी हे शिंपडायचं. तुम्ही अगदी फ्लॅटमध्ये राहत असतील तरीसुद्धा थोडं थोडं का होईना पण तुम्हाला पाणी हे शिंपडायचं. तर ह्या काही सेवा आहेत आणि हे छोटे छोटे काही उपाय आहेत जे आवर्जून तुम्हाला पितृपक्षामध्ये दररोज करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होणारच आहे, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतील, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.